सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुडाळ येथे शुभेच्छापर कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले की मी निवडणुकीत पराभूत झालो तरी सर्वसामान्य लोकांसाठी काम करीत राहणार। आमदार असतानाच्या 10 वर्षातील काळात कुडाळ आणि मालवण तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे झाली, तरीही मला पराभव स्वीकारावा लागला। तरी ह्याच ऊर्जेमुळे पराभव झाल्यानंतर सुद्धा मी काम करत आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा मी काम करत राहीन हा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जरी आमची सत्ता नसेल, या जिल्ह्यामध्ये लोकप्रिय नसते, तरी पण लोक आमच्या बरोबर आहेत हे कालच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाच्या रूपाने आपल्याला दाखवून दिलंय। आज आपण बघताय की अनेक प्रश्न या राज्यामध्ये असताना आज राज्य कुठल्या दिशेने चाललंय ह्याचा विचार सुद्धा आपण लोकांपर्यंत कळवण्याची, लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज शिवसैनिकांमध्ये आहे आणि ती गरज आपण शिवसैनिकांना ओळखली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। 2.5 वर्षापूर्वी सत्तांतर झालं त्यावेळी गुवाहाटीमध्ये रेडे कापले गेले आणि त्याचाच किस्सा अनेक राजकारण्यांनी केला आणि त्याचा शेवट काल खरातांच्या नाशिकमध्ये खरातांच्या माध्यमातून झाला की हजारो राजकीय लोक त्या खरातांकडे दैवी शक्ती येऊन राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी करत होते। आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असं होते की लोक पैसे देऊन जिंकायचं आहे, लोकांना पैसे देऊन आपला विरोधक नष्ट करायचा आहे, ही भूमिका सत्ताधाऱ्यांनी धरली आणि त्यामुळे आता राजकारण हे फक्त काम केल्यामुळे, लोकांमध्ये मिसळल्यामुळे, लोकांच्या प्रश्न समजावून ते प्रश्न सोडवण्यामुळे आता जिंकू शकत नाही अशी लोकांची धारणा काही राजकीय लोकांची झालेली आहे। परंतु माझा नेहमीच या धारणेला विरोध असतो की निवडणुका पैशाने काही वेळा जिंकता येतात, परंतु या निवडणुका आपल्या कामामुळे निश्चितपणे आपल्याला जिंकता येतील। आपण काम केलं पाहिजे, आपण संयम ठेवला पाहिजे आणि आपण संघर्ष करत राहायला पाहिजे। खरं तर संघर्ष आपल्या जीवनामध्ये काही नवीन नेहमीच नसतो। खरं तर मला अनेक पद न मागता या ठिकाणी मिळाले आणि त्यातनं मी काम करत गेलो। मला आठवते की 2009चं लोकसभेचं इलेक्शन होतं, परशुराम उपरकर तेव्हा आणि आम्ही दोघंच या जिल्ह्यामध्ये काम करत होतो, परंतु आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांना सत्ताधाऱ्यांनी गेल्या 5-6 वर्षामध्ये, त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी 5-6 वर्षामध्ये जो काही धुमाकूळ घातला तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यास यशस्वी झालो आणि म्हणून लोकांनी आमची टेबल न लागता सुद्धा आम्हाला त्यावेळी मतदान केलेलं आहे आणि ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आहे। आज जरी कालच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल जरी वेगळा लागला असेल तरी लोकांची भावना, लोक आपल्याबरोबर आहेत। कालच्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेमध्ये जेव्हा फूट पडली, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असू दे किंवा आता पण असू दे, रुपेश पावसाळ्यांना माहिती आहे की त्यावेळी ते सांगायला लागले, रवींद्र चव्हाण सांगायला लागले की मी यांच्या आधी 82 कोटी रुपये खर्च केले, लोकसभेसाठी 82 कोटी खर्च केले, ते म्हणतात की आम्ही पण 30 कोटी खर्च केले। म्हणजे 100-150 कोटी रुपये खर्च करून या जिल्ह्यातील खासदारांना जबरदस्तीने निवडून या ठिकाणी लावलं, म्हणून ते आज मतदारसंघामध्ये फिरत नाही। खरं तर मला लोकसभा निवडणुकीमध्ये 28,000चं मताधिक्य या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराला होतं आणि त्यामुळे 28,000 मताधिक्य एखाद्या निवडणुकीमध्ये 6 महिन्यात निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत कोणतंही खूप कठीण काम होतं आणि त्यावेळी हे कठीण काम मला समजत होतं की कठीण आहे काम, परंतु आपण निवडणुकीमध्ये पळून जाऊन चालणार नाही। त्यावेळी सुद्धा खरं तर आताचे आमदार सांगतायत की मी जायला इच्छुक होतो, परंतु मला त्यांनी घेतलं नाही तुमच्यासाठी। खरं तर तुम्ही 2 वेळा त्या तुमचा पराभव झाला होता आणि त्यामुळे तुमच्यापेक्षा माझ्याच उमेदवारीला सत्ताधारी लोकांनी प्राधान्य दिलं होतं, ही वस्तुस्थिती आहे। आणि शिंदे सेनेच्या अनेक मंत्र्यांनी आज पण बोलून दाखवलंय, काल पण बोलत होते की वैभव नाईकांना आम्ही दसऱ्यामध्ये सांगत होतो की तुम्ही आमच्यात या, तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल, परंतु आम्ही लढाईतनं पळ काढणारी माणसं नाहीत आणि निवडणुका हेच आमचं अंतिम उद्दिष्ट नाही आहे। तर निवडणुकी ह्या फक्त सामाजिक गोष्टीसाठी गेल्या पाहिजेत, त्यातनं लोकांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आमचं हे उद्दिष्ट आहे। आणि त्यामुळे अशा अनेक आमिषांना येऊन
खरं तर राजकारणामध्ये काम करताना आपल्या काहीतरी जबाबदारी असतात, आपले काहीतरी विचार असतात, आपले काही एथिक्स असतात, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आणि त्यामुळे आम्ही ह्या निवडणुकीमध्ये नुसतं या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आज उपकर साहेबांना माहिती आहे की त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो. शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे. या महाराष्ट्रातले पत्रकार मित्रांना एवढं सांगतो की या महाराष्ट्रातले जे विरोधी पक्षात सत्ताधाऱ्यांच्या लढले त्यातले 150 पेक्षा जास्त उमेदवार हे परत सत्ताधारीमध्ये गेले. आमच्यासारखे 2-4 उमेदवार असतील की जे निवडणूक हरल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षात काम करतायत. आणि त्यामुळे लोकांना पण माहिती आहे की आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये न जाता विरोधातली भूमिका योग्य असेल तर भूमिका या ठिकाणी घेतो. आज आंबा काजूचं आपण बघताय की सगळीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि शासनाला जाग आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. चिपी मुंबई विमानतळ सुरू करतो म्हणून सांगितलं. आम्ही त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही त्याला प्रूफ घालू. तर नारायण राणेंनी माझ्या घरात येऊन मला धमकी देण्याचा प्रयत्न केला. हा काही व्यक्तिशः माझा चिपीचा विषय नाही होता, पण अजूनही विमान वस्तुस्थिती सुरू झाल्याची वस्तुस्थिती आहे. आज भाताची खरेदी झाली आहे, त्याचे पैसे अजून मिळाले नाहीत. काही ठिकाणी ऍप बंद आहेत. गेल्या वेळची नुकसान भरपाई भाताची अजूनही मिळाली नाही शेतकऱ्यांना. आज एमआरपीचे पैसे गेले 4 वर्ष नाही आहे. बोल ना बघे, एमआरपीचे पैसे 4 वर्ष नाही आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही वारंवार या लोकांकडे होतो. आता काल मी जेव्हा आमदार झालो तेव्हा लोकांची, आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची भूमिका होती की चांगली हॉस्पिटल या ठिकाणी झाली पाहिजे, आरोग्याच्या सुविधा चांगल्या पाहिजे. म्हणून पहिलं महिला हॉस्पिटल या ठिकाणी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण सुरू केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या सोयी दिल्यात. परंतु आज त्या हॉस्पिटलची अवस्था काय, आपण बघितलं असाल की ओरसमध्ये छोट्याशा जिल्ह्यामध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं. त्यावेळी शासकीय मेडिकल कॉलेज होणार नाही म्हणून सांगितलं, परंतु ते शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालं. पण दुर्दैवाने आज 800 कोटीचं काम सुरू आहे. त्या कामातील फक्त निधी ती टक्केवारी घेण्यासाठी हे सत्ताधारी आणि त्या कर्मचाऱ्यांना, जे कर्मचारी 400 कर्मचारी आहेत त्यातले 100 कर्मचारी सुद्धा नाहीत, त्याची टक्केवारी घेण्यासाठी काही लोक काम करतायत. आणि आरोग्याच्या दृष्टीने मात्र अजूनही पेशंट बांबूला घ्यावे लागतात. खरं तर सत्ताधाऱ्यांनी ह्या गोष्टी नाही केल्या तर आमचा विरोध निश्चित राहील. आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या गोष्टी आम्ही म्हणू, परंतु वाईट गोष्टी आहेत ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना विरोध करणाऱ्यासाठी, त्यातनं विरोध लोकांचा आहे, अशा गोष्टी आम्ही निश्चित या ठिकाणी करू. आज हायवेचं आपण बघितलं असाल, आज धारापची सुद्धा काही लोक इथे आहेत की त्या ठिकाणी किती अपघात होते आणि त्या अपघातावेळी त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला म्हणून सुद्धा आमच्यावर गुन्हे नोंद झाले. मुंबई गोवा महामार्गाच्या उपकरणाच्या नेतृत्वाखाली आम्ही ओरसला आंदोलन केलं होतं, त्यावेळी सुद्धा आमच्यावर गुन्हे नोंद झाले. परंतु आम्ही या गुन्ह्यामुळे डगमगणार नाही, तर आम्ही योग्य असेल तिथे विरोध करू. आज कुडाळमध्ये काही दिवसापूर्वी शिरसाट नावाच्या एक याने एका ह्याला नग्न मारलं होतं आणि त्याला सिद्धेश शिरसाटाने. पण आमची काही त्यांच्याशी व्यक्तिशः दुश्मनी नव्हती. नग्न मारल्यानंतर फोटो झाल्यानंतर आम्ही त्या विषयात आवाज उठवला आणि 6 महिन्यानंतर एकावर खंडणीचा गुन्हा त्या विषयात नोंद झाला. आणि त्यातले काही लोक माझ्याकडे झालेले की त्यांना जामीन रद्द करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मी यातलं आम्ही त्या ह्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही एक भूमिका घेतली, त्याला पोलिसांनी अटक केली. आता काय तो व्यक्तिशः दुश्मन नाही आणि आम्हाला काय त्याच्याकडून अपेक्षा नाही. आणि त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी पुन्हा, त्या गोष्टी 6 महिन्यानंतर आम्ही त्या गोष्टी पुन्हा पडलो नाही. परंतु काही लोक आर्थिक दृष्ट्यासाठी काही लोक पडले, त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले. म्हणजे आम्ही ह्या गोष्टी करतो फक्त आणि फक्त विरोधाला विरोध करत नाही. आज ओरसचे पण आमचे परब वगैरे आहेत ना परब, तर ओरसला सुद्धा कालच्या 2 वर्षापूर्वीच्या पावसामध्ये लोकांच्या घरात घरं गेली होती. त्यावेळी आम्ही सांगितलं की अजून मदत मिळाली नाही. नारायण राणे खासदार होते, पालकमंत्री सांगितले की ती मदत मिळाली, परंतु वस्तुस्थिती लोकांची अजूनही कायदेशीर दृष्ट्या ती मदत मिळाली नाही. आज चिपी विमानतळ आहे, गेले 3 वर्ष मुंबई, माझ्यापेक्षा त्रास आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवारांना सुद्धा त्यावेळी झाला. आज अमरचंद सावंत सारख्या उमेदवारांना निवडणुकीच्या शेवटच्या दिवसामध्ये सांगितलं की तुम्ही आमच्यात न राहा, पण त्यांनी पण आमच्यावर असल्यामुळे ते सांगितलं की आता आम्ही वैभव नाईकला सोडणार नाही. परंतु अशा भूमिकेमुळे त्यांना सुद्धा राजकारणातून पराभव स्वीकारावा लागला. अशी अनेक माणसं आहेत की ज्यांना ते इच्छुक होते तुम्ही आमच्या पक्षात राहा, परंतु त्यांनी सुद्धा आमची भूमिका घेतली. आम्ही आमदारांबरोबर, वैभव नाईकांबरोबर, माझ्या आमदारांबरोबर राहणार होती भूमिका घेतली आणि त्यामुळे त्यांना पण त्रास झाला. परंतु हा त्रास एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर सगळ्यांना त्रास होत असतो
आणि तो त्रास आपण सहन केला पाहिजे आणि तरच पुढच्या भविष्यात त्या दृष्टीने लोकांना आपण चांगली भूमिका घेऊ. आज खरं तर राजकारणामध्ये अनेक लोक, आमच्यातले सुद्धा अनेक लोक गेले. काल उद्धवजींनी आपल्या भाषणामध्ये आपण बघित असेल, उद्धवजींनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये, परंतु अनेक लोकांना पदं दिली, ते पदं दिलेले लोक सुद्धा गेले. आणि आमच्याकडे सुद्धा काय केले, सत्ताधारी पक्षामध्ये जातात त्यांना कुठलंही कारण नको असतं. त्यांनी काय एखाद्या सत्ताधारी पक्षातले बघून गेले आणि त्यांनी काय विकासाचं काम सांगून गेले, एखाद्याला रोजगार देतो म्हणून सांगितलं, काय नोकरी लावतो म्हणून सांगितलं, काय तर नाही. फक्त आणि फक्त आपला काय स्वार्थ आहे हा त्यांनी बघितला आणि ते गेले. त्यामुळे तुम्ही त्यांच्या जाण्याने तुम्ही गडबडू नका, तर ते आपल्या फायद्यासाठी गेलेत आणि आम्हाला जनतेचा, सामान्य लोकांचा आपल्याला हित बघायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. आज सहकारी नगरसेवक मंदार शिसाटे यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. रिक्षा चालकांच्या साठी आपण अपघात विमा या योजना सुरू केली आणि त्याचं शुभारंभ आज त्या ठिकाणी करत आहे. त्यासाठी सुद्धा मंदार शिसाटे यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि समाजकारण 20% राजकारण या भूमिकेतनं काम असतं आणि आम्ही दरवर्षी आपले शिवसैनिक माझ्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ 100 तरी बाटल्या रक्त करण्याचा आपण संकल्प करतो. काल कणकोलीमध्ये 41 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. आज जवळजवळ इथे 26 ते 30 लोकांनी रक्तदान या ठिकाणी केलं आणि उद्या मालवणमध्ये आहे. आणि हेच खरं तर शिवसेनेचं ब्रीद आहे की 80% समाजकारण 20% राजकारण. आज वाढदिवसानिमित्त खरं तर आपण नेहमीच आपला वाढदिवस राजकीय कार्यकर्ता म्हणून करत असताना नेहमीच आपल्याला ऊर्जा येत असते की वाढदिवसानिमित्त सुद्धा लोक आपल्याकडे नवीन जबाबदारी देत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.